हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मजेत ना? सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण दिवाळी फराळातला सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे भाजणीची चकली बनवतोय। चकल्या ह्या सर्वांनाच आवडतात, पण त्या व्यवस्थित होणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं। तर या व्हिडिओमध्ये चकल्या व्यवस्थित व्हाव्या, तेल पिऊ नये किंवा तेलात विरघळू नये किंवा सुटू नये किंवा इतर बरेचसे जे प्रॉब्लेम असतात तर ते होऊ नये यासाठी काय करावं, अशा बऱ्याचशा टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। किंवा मग आपल्याला तेलामध्ये चकली सोडण्याची भीती वाटते, तर त्यावेळी आपण कोणती ट्रिक वापरावी म्हणजे मग आपल्या हाताला चटका लागणार नाही, हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। इथे आपण अर्धा किलो भाजणीच्या पिठापासून चकल्या बनवणार आहोत, त्यामुळे अर्धा किलोची परफेक्ट चकली बनवताना जे काही प्रमाण आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये शेअर केलेलं आहे। शिवाय अर्धा किलो भाजणीच्या पिठापासून किती चकल्या बनतात हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। चला तर सुरुवात करूया। इथे आपण चकली बनवण्यासाठी लागणारी भाजणी आहे ती सुद्धा घरीच बनवलेली आहे आणि याची डिटेल्समध्ये रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तुम्ही ती नक्की चेक करा। तर इथे आपण घरातील कोणतीही एक वाटी घेऊ शकतो। तर इथे आपण अर्धा किलोच्या प्रमाणात ही चकली बनवणार आहोत, तर घरातील कोणत्याही वाटीचं प्रमाण करायचं। माझ्याकडे ही अशी मीडियम आकाराची वाटी आहे, तर त्या वाटीने मी अर्धा किलो पिठाच्या किती वाट्या होत आहेत हे पाहिलं आहे। तर 5 वाट्यामध्ये अर्धा किलोचं हे भाजणीचं पीठ इथे भरलेलं आहे आणि हे मी तुम्हाला समोरासमोर सुद्धा दाखवते आहे। इथे मी जी वाटी वापरलेली आहे त्यामध्ये 100 ग्रॅम एवढं पीठ भरतं। आपण 2 वाट्या यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि 200 ग्रॅम पीठ भरलं होतं। राहिलेलं सर्व पीठ मी या बाउलमध्ये ओतून घेतलं आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही 505 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो एवढं पीठ हे आहे आणि अर्धा किलो पीठ हे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। इथे मी तुम्हाला वाटीच्या प्रमाणात यासाठी दाखवते की कारण प्रत्येकाच्या घरी वजन काटा वगैरे नसतो किंवा मग मेजरिंग कपसुद्धा नसतात, त्यामुळे आणि अशी वाटी ही सर्वांच्या घरी एक असते, त्यामुळे आपण कोणत्याही वाटीचं किंवा ग्लासचं प्रमाण ठरवू शकतो। तर इथे आपण ज्या वाटीने 5 वाट्या एवढं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने आपण साधारण अर्धी वाटी एवढं आपल्याला तेल घ्यायचं आहे। तर तेल हे आपण गरम करून घ्यायचं आहे आणि वजनी प्रमाणात हे तेल 70 ग्रॅम आहे। 65 ते 70 ग्रॅम एवढंच तेल आपल्याला वापरायचं आहे। यापेक्षा जास्त तेल आपल्याला बिलकुलसुद्धा वापरायचं नाही, नाहीतर मग आपल्या चकल्या ह्या तेलात विरघळू शकतात। तेल अगदी जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झालं हे कसं ओळखायचं, त्यातून धूर येऊ लागतो आणि त्यानंतर आपण जे भाजणीचं पीठ घेतलेलं आहे त्यातील एक चिमूटभर पीठ त्यामध्ये टाकून बघायचं आणि या पद्धतीने जर त्यातून बुडबुडे आले तर ओळखायचं की आपलं तेल हे अगदी छान गरम झालेलं आहे आणि असंच छान गरम झालेलं तेल आपल्याला या पिठावरती ओतून घ्यायचं आहे। तेल हे जास्त गरम होतं, त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा उलथण्याने किंवा मग चमच्याने याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोमट झाल्यानंतर हाताने हे तेल आपल्याला पूर्ण पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। यामुळेच आपल्या चकल्या ह्या अगदी छान खुसखुशीत अशा बनून तयार होतात। वजनी प्रमाणात घ्यायचं म्हटलं तर 1 किलो भाजणीच्या पिठासाठी 125 ग्रॅम एवढं तेल पुरेसं होतं। इथे मी तुम्हाला वाटीमध्ये तेल पहिला ओतून दाखवलं, त्यानंतर आपण फोडणी पात्रामध्ये तेल ओतून घेतलं, त्यामुळे इथे मी 65 ग्रॅम एवढं तेल न घेता 70 ग्रॅम घेतलेलं आहे, कारण वाटीमध्ये थोडंसं तेल राहिलं होतं। शिवाय पळीलासुद्धा म्हणजे फोडणी पात्रालासुद्धा थोडंसं तेल राहतं, त्यामुळे इथे मी 70 ग्रॅम एवढं घेतलेलं आहे। तर तुम्ही जर डायरेक्ट ओतणार असाल तर मग तुम्ही डायरेक्ट 65 ग्रॅम एवढं तेलसुद्धा ओतू शकता। जर तेलाचं प्रमाण जास्त झालं तर मग चकल्या तेलात विरघळू शकतात किंवा मग कमी झालं तर चकल्या आपल्या खुसखुशीत होणार नाहीत, चिवट होतील किंवा मग कडक होतील। तर आपण जे तेल यामध्ये ओतलं होतं ते या पिठाच्या कणाला न कणाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने अशी मूठ वळली गेली पाहिजे, तेव्हा ओळखायचं की आपल्या या पिठाला व्यवस्थित मोहन झालं आहे आणि याची मूठ वळली गेली की मग आपण हे पीठ व्यवस्थित असं दाबून थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचं। असं केल्यामुळे आपल्या चकल्या ह्या एकदम हलक्या फुलक्या व्हायला मदत होते। त्यानंतर आपल्याला इथे पाणी गरम करत ठेवायचं आहे। तर इथे मी ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं होतं आणि तेल मोजून घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि पाणी आपण गरम करून घेणार आहोत। तर अगदी पूर्ण वाटी न भरता अगदी थोडीशी आपल्याला ही वाटी रिकामी ठेवायची आहे आणि साधारण 2.5 वाट्या एवढं पाणी घ्यायचं आहे। जर तुम्ही फुल वाटी भरली तर तुम्ही 2 ते 2.25 वाट्या एवढं पाणी घेऊ शकता आणि त्यानंतर आपण हे पाणी गरम करायला ठेवणार आहोत।
आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले वगैरे टाकायचे आहेत, म्हणजे मसाले पाण्यामध्ये अगदी छान मिक्स होतात, त्यामुळे पिठाला अगदी एकसारखा कलर येतो आणि चकल्यासुद्धा अगदी एकसारख्या कलरमध्ये आणि छान कलरमध्ये अशा बनून तयार होतात। इथे आपण पाण्यामध्ये टाकण्यासाठी मसाले काढून घेतोय। इथे मी एका चमच्याने 2 छोटे चमचे एवढा ओवा घेतला, 2-3 चमचे तीळ घेतलेत, सफेद जे तीळ असतात ते, आणि आपल्या चवीनुसार आपल्याला इथे मिरची पावडर म्हणजे लाल तिखट टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। इथे मी 2 मोठे चमचे लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्यासोबत आपण इथे काळे तीळ देखील वापरणार आहोत। यामुळे सुद्धा आपल्या चकल्यांना दिसायला सुद्धा छान दिसतात आणि चव सुद्धा अगदी छान येते। आणि नंतर हे सर्व या पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आणि याला फक्त आपल्याला एकच उकळी काढून घ्यायची आहे, जास्त वेळ सुद्धा गरम करत ठेवायचं नाही। फक्त एक उकळी झाली की त्यानंतर आपण हे पाणी या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत। हे पीठ आपण आधीच थोडा वेळासाठी दाबून ठेवलं होतं, ते थोडंसं मोकळं करून घेतलं आणि त्यामध्ये यातील थोडं थोडं करून हे गरम पाणी टाकायचं आहे। एकदम सर्व पाणी आपल्याला टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकत याला असं मिक्स करत जायचं आहे आणि मगच राहिलेलं पाणी टाकायचं आहे। इथे आपण 2 ते 2.25 वाट्या एवढंच पाणी वापरायचं आहे, यापेक्षा जास्त पाणी वापरायचं नाही, कारण आपण ज्या पद्धतीचं पीठ दळून आणतो म्हणजे थोडंसं जाडं आहे की एकदम बारीक आहे, यावरती सुद्धा पाण्याचं प्रमाण हे 1-2 चमच्यांनी कमी जास्त होऊ शकतं। त्यामुळे आपल्याला एकदम पाणी न टाकता थोडं थोडं पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण हे पीठ अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळासाठी म्हणजे 15 ते 20 मिनिटासाठी याला असं दाबून ठेवायचं आहे। यामुळे हे पीठ अगदी छान वाफवलं जातं, त्यामुळे आपल्या चकल्या ह्या एकदम हलक्या फुलक्या होऊन तयार होतात। तर इथे आपण 20 ते 25 मिनिटासाठी हे पीठ कमीत कमी झाकून ठेवायचं आहे। 20-25 मिनटं झालेले आहेत आणि इथे आपण उघडून पाहतोय तर ताटावरती असं पाणी जमा झालेलं आहे। यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की हे पीठ आपलं छान असं वाफवलं गेलेलं आहे। तर यातील पूर्ण पीठ आपल्याला हलवायचे नाही, फक्त यातील अर्धा भाग आहे तो आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि तेवढाच आपल्याला पहिल्यांदा वापरायचा आहे आणि राहिलेलं पीठ आपण अजून होतं तसंच त्याला दाबून परत ठेवून द्यायचं आहे आणि लागेल तसं हे पीठ आपल्याला वापरायचं आहे। तर इथे हे अर्ध पीठ मी काढून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना आपल्याला गरम पाणी वापरायचं नाही, थंड पाण्याचाच हात घ्यायचा आहे। आपल्याला अगदी कमी प्रमाणात म्हणजे अगदी 2 ते 3 चमचे एवढंच पाणी हे पीठ मळण्यासाठी पुरेसं होणार आहे, कारण आपलं पीठ हे अगदी छान वाफवलेलं आहे। त्यामुळे यामध्ये पाणी ओतायचं नाही, फक्त पाण्याचा हात घेऊनच आपल्याला हे पीठ मळायचं आहे। ते पण आपल्याला जास्त पण पाणी लावायचं नाही, नाहीतर मग पीठ हे पातळ होऊ शकतं आणि मग आपल्या चकल्या खुसखुशीत बनून तयार होणार नाहीत। तर त्यामुळे याला आपल्याला असंच थोडंसं मळून घ्यायचं आहे। इथे आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्या चकल्या अगदी छान होण्यासाठी पीठ एकदम छान मळणं खूप महत्त्वाचं आहे। आपण ज्याप्रमाणे भाकरी बनवतो म्हणजे ज्वारीची भाकरी बनवताना आपण ज्या पद्धतीने हे पीठ मळून घेतो त्या पद्धतीने अगदी छान हे पीठ मळून घ्यायचं आणि प्रत्येक वेळी शेवगा भरताना म्हणजे काही जणांकडे शेवग्याला सोरा म्हणतात, आमच्याकडे शेवगाच म्हणतात, त्यामुळे मी इथे शेवगाच म्हणते। तर शेवगा भरताना प्रत्येक वेळी आपल्याला हे पीठ अगदी छान मळून घ्यायचं आहे। चकल्या बनवताना जर आपण पीठ छान मळलं नाही तर मग त्याचे वेळे हे तेलात सुटू शकतात, तर तसं होऊ नये यासाठी आपल्याला पीठ मळणं अगदी खूप महत्त्वाचं आहे। बाकी चकल्या बनवण्यासाठी लागणारं जे प्रमाण आहे ते मी अगदी व्यवस्थित डिटेल्समध्ये डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेलं आहे, त्यामुळे तुमचं प्रमाण व्यवस्थित राहील। पण पीठ मळणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। पीठ जर व्यवस्थित मळलं गेलं तर आपल्या चकल्या ह्या अजिबात फसणार नाहीत। पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं आहे हे कसं ओळखायचं? पीठ मळल्यानंतर त्यावरती असं बोट रोवून बघायचं, जर तिकडे बाजूला चिरा गेल्या नाही तर ओळखायचं की आपलं पीठ हे अगदी छान व्यवस्थित मळलं गेलेलं आहे। जर तुम्हाला वाटलं की थोड्याशा चिरा पडतायत तर इथे मी दाखवल्याप्रमाणे अगदी बोटाला पाणी लावून घ्यायचं आणि परत याला अगदी छान असं मळून घ्यायचं। जेवढं छान आपण हे पीठ मळून घेऊ तेवढ्या छान आपल्या चकल्या बनून तयार होतात। पण हे पीठ जास्त पण पातळ करायचं नाही, नाहीतर मग चकल्या खुसखुशीत होणार नाहीत। तर इथे आपलं पीठ अगदी परफेक्ट असं मळून झालेलं आहे। इथे मी शेवगासुद्धा धुवून घेतला होता आणि याच्यामध्ये आपल्याला चकती टाकून घ्यायची आहे। त्याच्यापूर्वी आपल्याला याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे मग पीठ आतमध्ये चिकटणार नाही। तर इथे शेवग्याला त्याच्या जी चकती आहे तिला आणि आतून शेवग्याला सुद्धा व्यवस्थित छान तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे। पीठ टाकताना सुद्धा यामध्ये आपल्याला एक सलग पीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याला थोडंसं दाबूनच पीठ भरायचं आहे, नाहीतर मग यामध्ये हवा पकडू शकते। तसं होऊ नये यासाठी अगदी दाबून दाबून पीठ आपल्याला यामध्ये भरायचं आहे, म्हणजे आपल्या चकल्या अगदी छान अशा बनून तयार होतात, मध्ये मध्ये तुटत नाहीत।
आता आपण चकली पाडायला घेतोय, तर इथे मी प्लेटवरती चकली पाडते आहे आणि चकली पाडताना आपल्याला याचे वेढे हे अगदी जवळ घालायचे आहेत आणि शेवटचं जे टोक आहे ते आपल्याला मिटवून घ्यायचं आहे. यामुळे चकल्या तेलामध्ये सुटत नाहीत. शिवाय शेवगा हा अगदी खूप उंच पकडायचा नाही, या प्लेटच्या जवळच पकडायचा, म्हणजे सुद्धा मग आपली चकली तुटणार नाही. तर इथे दाखवल्याप्रमाणे अगदी जवळ वेढे घालत चकली आपल्याला पाडून घ्यायची आहे आणि या पद्धतीने जर प्लेटवर आपण चकली पाडली तर तेलात सोडताना सुद्धा आपल्याला सहज सोपं होतं. त्यामुळे या पद्धतीनेच प्लेटवरती मी चकल्या पाडून घेते. तर इथे आपण 4 चकल्या पाडून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर चकल्या काढण्यासाठी एका चाळणीवरती मी टिश्यू पेपर टाकून घेतलेला आहे. एका टोपावरती ही चाळण ठेवून दिले, मग नंतर आपण यामध्ये चकल्या काढू शकतो. तर इथे आपण तेलसुद्धा गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालेलं आहे की नाही हे आपण बघतोय. तर त्यासाठी या चकलीतील एक छोटासा तुकडा आपल्याला तेलामध्ये टाकायचा आणि तो या पद्धतीने जर वरती आला तर ओळखायचं की आपलं तेल हे अगदी परफेक्ट गरम झालेलं आहे. चकल्या बनवताना ही गोष्टसुद्धा खूप महत्त्वाची आहे की हे तेलाचं टेम्परेचर हे आपल्याला एकसारखं ठेवायचं आहे. मध्ये जास्त गॅस फास्ट करायचा नाही किंवा मग स्लो करायचा नाही. इथे आपण असे प्लेटवरती चकल्या पाडून घेतल्या होत्या, त्यामुळे तेलात आपण या पद्धतीने अगदी सहज हातावरती घेऊन सोडू शकतो. तर इथे मी तुम्हाला चकल्या तेलात सोडण्याची अजून एक वेगळी पद्धत दाखवणार आहे. यामुळे आपल्या हाताला बिलकुलसुद्धा चटका लागणार नाही. तर इथे आपण तेलात ज्यावेळी चकली सोडतो त्यानंतर आपल्याला राहिलेल्या चकल्या या आता पाडून घ्यायच्या आहेत. त्याच प्लेटवरती आपण इथे चकल्या पाडतोय आणि हे अगदी परफेक्ट टायमिंग आहे की तेलातली चकली ही आपल्याला पलटण्यापूर्वी इथे आपण 2 ते 3 चकल्या आरामात पाडू शकतो. तोपर्यंत या चकल्या एका बाजूने अगदी छान पसतात आणि त्यानंतर आपल्याला ह्या पलटी करून घ्यायच्या आहेत. इथे आपल्याला तेलाचं टेम्परेचर एकदम कॉन्स्टंट ठेवायचं आहे, जास्त किंवा कमी बिलकुल करायचं नाही. तर इथे आपण 4 चकल्या पाडून घेतलेल्या आहेत आणि तोपर्यंत आपल्या ज्या कढईतल्या चकल्या होत्या त्यासुद्धा अगदी छान सेट झालेल्या आहेत. त्यावेळी आपण याला हलवू शकतो आणि जेव्हा आपण तेलामध्ये चकली सोडतो तेव्हा तिला बिलकुलसुद्धा अलटपलट करायचं नाही, नाहीतर सुद्धा चकली मग आपली तेलामध्ये सुटू शकते. तर यातील बुडबुडे येणं असं थोडंसं बंद होतं आणि चकली जेव्हा अशी तळाला जाऊ लागते तर तेव्हा ओळखायचं की आपली चकली ही एकदम छान अशी भाजली गेलेली आहे, अगदी परफेक्ट अशी भाजून तयार झालेली आहे. त्यानंतरच आपल्याला ही चकली काढून घ्यायची आहे. आपण जर कच्ची चकली काढून घेतली तर मग ती मऊ पडते आणि जर आपण जास्त वेळ चकली तेलात ठेवली तर मग ती कडक होऊ शकते. त्यामुळे अगदी वेळेत चकली तेलातून काढणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर इथे आपण आधीच टिश्यू पेपर टाकून ठेवला होता, त्यावरती आपण या चकल्या काढून घेतलेल्या आहेत आणि राहिलेल्या चकल्या आपण आता तेलामध्ये सोडून घेतोय. चकली बनवताना टायमिंग हे खूप महत्त्वाचं आहे आणि इथे एक व्यक्तीसुद्धा आरामात चकल्या बनवू शकते, अगदी व्यवस्थित बनून तयार होतात. कारण जोपर्यंत कढईतली चकली पसते तोपर्यंत आपल्या इथे या प्लेटवरती चकल्या पाडूनसुद्धा होतात, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित अंदाज येतो. तर इथे चकल्या आपण या तेलामध्ये सोडलेल्या आहेत आणि राहिलेलं पीठसुद्धा आपण मगाशी दाखवल्याप्रमाणे अगदी छान मळून घ्यायचं आहे. तर पीठ मळणं हे तितकंच महत्त्वाचं आहे जितकं महत्त्वाचं चकलीचं प्रमाण आहे. तर यावरती सुद्धा आपल्या चकल्या कशा होतात हे अवलंबून आहे. चकली ही एका बाजूने सेट झाल्यानंतर आपण तिला इथे पलटी करून घेतोय. त्यानंतर आता आपल्याला या चकल्यासुद्धा या प्लेटवरती पाडून घ्यायच्या आहेत मगाशी दाखवल्याप्रमाणे. आणि इथे मी तुम्हाला चकली तेलात सोडण्याची दुसरी पद्धतसुद्धा दाखवणार आहे, कारण बऱ्याच जणांना चकली तेलात सोडताना चटका लागतो याची भीती वाटते. तर इथे आपण जी पद्धत वापरणार आहोत त्यामुळे आपल्या हाताला बिलकुलसुद्धा चटका लागणार नाही. तर इथे मगाशी दाखवल्याप्रमाणेच आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आहेत आणि त्याचं शेवटचं जे टोक आहे ते मिटवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या चकल्या ह्या तेलात बिलकुलसुद्धा सुटणार नाहीत. तर इथे आपली चकलीची दुसरी बॅचसुद्धा अगदी छान भाजली गेलेली आहे आणि आता आपण ती काढून घेतोय. आता मी तुम्हाला चकल्या तेलात सोडण्याची एक दुसरी पद्धत दाखवणार आहे. यामुळे आपल्या हाताला बिलकुलसुद्धा चटका लागणार नाही. तर आपण इथे प्लेटवरती ज्या चकल्या पाडून घेतलेल्या आहेत त्या अशा उलथण्याने तेलामध्ये सोडायच्या. यामुळे मग आपल्या हाताला बिलकुलसुद्धा चटका लागत नाही आणि अगदी आरामात आपण या चकल्या तेलात सोडूसुद्धा शकतो. यानंतर जे पीठ आपण दाबून ठेवलं होतं ते सुद्धा परातीमध्ये घेऊन आपल्याला हे मळून घ्यायचं आहे, कारण पीठ मळायलाच आपल्याला जास्त वेळ लागतो. त्यामुळे जशा चकल्या भाजत जातील तसं मध्ये आपल्याला हे पीठ मळत राहायचं आहे, म्हणजे मग आयत्या वेळी आपली घाई होणार नाही आणि कढईमध्ये चकली टाकायला चकली कमी पडणार नाही. तर इथे मध्ये मी कढईतली चकलीसुद्धा चेक करते आणि मध्ये हे पीठसुद्धा मळून घेते. तर इथे पाहू शकता तुम्ही की आपल्या चकल्या ह्या अगदी छान भाजले गेलेल्या आहेत आणि छान याचा कलरसुद्धा आलेला आहे. असाच कलर आपल्याला हवा असतो.
आणि राहिलेल्या सर्व चकल्यासुद्धा मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे आणि पीठसुद्धा आपल्याला याच पद्धतीने छान असं मळून घ्यायचं आहे। आणि इथे आपल्या सर्व चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि इथे पाहू शकता तुम्ही अगदी न मोडता किंवा तेलामध्ये न विरघळता अगदी छान कलरवरती आपण चकल्या इथे बनवून घेतलेल्या आहेत। आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण चकलीची भाजणी कशी बनवायची हे पाहिलं होतं। या व्हिडिओमध्ये आपण भाजणीपासून चकली कशी बनवायची ते अगदी डिटेल्समध्ये पाहिलेलं आहे आणि इथे वापरलेल्या सर्व साहित्याचं प्रमाणासह लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करू शकता। तर इथे मी तुम्हाला एक चकली तोडूनसुद्धा दाखवलेली आहे, अगदी खुसखुशीत अशी ही चकली बनवून तयार झालेली आहे। आणि इथे काटेसुद्धा तुम्ही पाहू शकता, आपल्या चकलीला छान असे काटे आलेले आहेत आणि कलरसुद्धा अगदी सुरेख आलेला आहे। इथे आपण अर्धा किलो भाजणीच्या पिठापासून चकली बनवली होती आणि याचं मी वजनसुद्धा करून पाहिलं तर 930 ग्रॅम एवढं वजन याचं भरलेलं आहे आणि जवळजवळ 100 ग्रॅममध्ये 6 ते 7 एवढ्या चकल्या बसतात। इथे अगदी डिटेल्समध्ये हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? या व्हिडिओमधील एक जरी टिप्स तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल, उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।